नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महसूल सेवक पदभरती 2026 संदर्भात काल एक परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेले आहे सर्व जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे येत्या 1 महिन्यामध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. जे पूर्वीचं कोतवाल पद होतं त्याच पदाचं नाव महसूल सेवक करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगला पगार देखील आता त्यांना दिला जाणार आहे. तर हे पद, याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा किती पाहिजे, अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे, पगार किती भेटेल, निवड प्रक्रिया कशा प्रकारची होती, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला जो महसूल सेवक पदभरतीचा, कोतवाल भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि सोबतच जिल्ह्यानुसार किती जागा आहेत ते देखील सांगणार आहे. सर्व मिळून 3000च्या आसपास जागा आहेत, परंतु जिल्ह्यानुसार जागा देखील दाखवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काल दिनांक 19 ऑगस्ट रोजी या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेले आहे. महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदभरती 2026 संदर्भात हे परिपत्रक आहे. इथं काय म्हटलेलं आहे, नीट मुद्दा 2 मिनिटांमध्ये समजून घ्या. बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31 मे म्हणजे 31/5/2026 रोजी पर्यंत रिक्त असलेल्या 2000 किती किती पदे आहेत बघू शकता. 2912 म्हणजे जवळजवळ 3000च्या आसपास ही पदे आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी पदे असणार आहे आणि ती कशी, कोणत्या गावामध्ये किती पदे भरली जाणार आहे, कशा प्रकारे भरली जातात, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा या महसूल सेवक पदभरतीचा, म्हणजे कोतवाल पदभरतीचा. ठीक आहे. आता ही पदे आहेत 2912 पदे, वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार भरली जाणार आहे. आणि यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता, 30/11/2026 म्हणजे आता या ठिकाणी ऑगस्ट महिना चालू आहे. तर 30 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये पार पडली पाहिजे याची दक्षता घ्यावी. म्हणजे याची पदभरतीची प्रोसेस आहे. पुढच्या या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यांची भरती प्रक्रिया पार पाडायला लावलेली आहे. ही दक्षता घ्यायला सांगितलेले सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाने हे आदेश दिलेले आहेत. त्याच्यानुसार आता इथं जिल्ह्यानुसार तुम्ही जागा बघा. ठीक आहे. 1 ते 12 जे जिल्हे आहेत यांची जागा तुम्ही इथे बघा. जास्त जागा आहेत तेच जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आहेत बघू शकता. बाकीच्या जिल्ह्यांची तुम्ही इथं रिक्त पदे तुम्ही बघू शकता. छत्रपती संभाजीनगर 283 आहेत. त्याच्यानंतर इथं जर सर्व या ठिकाणी बघू शकता, छत्रपती संभाजीनगर विभाग बघितला तर इथं 685. ठीक आहे. 1 ते 12 बघितलं. आता 12 ते सॉरी, इथं 13 ते 25 पर्यंत इथे तुम्ही बघू शकत आहात. ठीक आहे. इथं जागा बघा. इथं या जागा बघा. समजा आहे सातारा जिल्हा, तर सातारा जिल्ह्याच्या 91 जागा आहेत. त्याच्यानंतर इथं कोल्हापूर जिल्हा जर बघितलं तर 107 जागा भरल्या जाणार आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल, महसूल विभागाचा जो बनवलेला आहे आपण सेवकसाठी. आता इथं बघू शकता 26 ते 36 या सर्व जिल्ह्यांच्या इथं जागा तुम्ही इथे तुम्ही बघून घ्या. समजा इथं आहे रायगड. रायगडला किती भरले जाणार आहे? 119 जागा भरले जाणार आहे. अशा प्रकारच्या सर्व मिळून जागा किती आहेत तर 119 जागा याच्यामध्ये असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघतील ना, याच्या सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याची माहिती देखील मी तुम्हाला अभ्यासक्रम ज्यावेळेस सांगेल या व्हिडिओमध्ये तेव्हा माहिती याची मी देणार आहे. तर मी काय केलेलं आहे, जुनी जाहिरात अहिल्यानगरची अहिल्यानगरची जुनी कोतवालची जाहिरात इथे ओपन केलेली आहे. त्या जाहिरातीच्या अनुषंगाने याची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे. पीडीएफ पूर्ण वाचत बसणार नाही. जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ना, ते मी हायलाइट करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला जो अर्ज प्रक्रिया असणार आहे ना, ती विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म चालू झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कसा भरायचा फॉर्म ते देखील सांगणार आहे. सर्व जे या ठिकाणी जाहिरात येतेपर्यंत येते तेथून तर तुमची निवड होईपर्यंत संपूर्ण अपडेट इथे बघायला भेटतील. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपलं 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. ऑनलाईन अर्ज भरायचे असतात तुम्हाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गावाची जाहिरात येत नाही. आता तालुक्यानुसार जाहिरात येते. तालुक्यानुसार जाहिरात येते जिल्ह्याची. ठीक आहे. आता इथं महसूल सेवक कोतवाल दरमहा मानधन प्रत्येक महिन्याला तुम्हाला ₹15,000 एवढे या ठिकाणी पगार भेटणार आहे. शासन निर्णय जो नवीन आलेला आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. 2023चा शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याला कोतवालला म्हणजे महसूल सेवकला ₹15,000 भेटतील प्रत्येक महिन्याला. ठीक आहे. एवढा पगार भेटेल. आता काय असतं, प्रत्येक तालुक्यानुसार जाहिरात येते आणि प्रत्येक गावानुसार एक जागा असते असं नाही. आता समजा हे सजा म्हणजे 4-5 गावे मिळून किंवा 2-3 गावे मिळून. आता इथं बघू शकता, इथे पारेगाव आणि पिंपळे ही 2 गावे आहेत. ही 2 गावे मिळून काय आहे, एक सजा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये इथेच पोरेगाव इथे जागा निघालेली आहे. ठीक आहे.
महिला आरक्षण इथे लागू नाही. असेल तर कोणत्या कॅटेगरीची महिला? आता ही इमाओ म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी साठी जागा आहे आणि ती महिलांसाठी लागू नाही. पुरुष याचे भरू शकता. महिला असेल तर बरोबर इथं महिला दिलेले असतं. आता समजा बघू शकता इथं आंबी आंबीदुमाला हे गाव आहे. आंबीदुमाला गाव आहे. तर त्याच्यामध्ये हे 1, 2, 3, 4 गावे आहेत. 3 गावे आहेत. या 3 गावांपैकी सर्व याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आपलं गाव कोणत्या सजेमध्ये येतं ते तुम्हाला बघणे गरजेचं आहे. समजा समजा एक गोष्ट लक्षात घ्या. बघू शकता समजा माझं गाव आहे वडझरी. वडझरी हे नाही, समजा माझं गाव आहे वडझरी, तर वडझरी ही एक सजा आहे आणि वडझरी बुद्रुक ही 2 सजा आहेत. म्हणजे ही 2 गावे आहेत. या 2 गावांची सजा ही एक आहे. या गावामध्ये जागा निघाली आहे. ती ईडब्ल्यूएस महिलेची जागा आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचे. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार जागा आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही हे समजून घ्या. पुन्हा एकदा मी समजून सांगतो 2 मिनिटामध्ये. आता समजा माझं गाव आहे वडगाव. वडगाव या गावाची सजा कोणती आहे? संगमनेर खुर्द. संगमनेर खुर्द ही वडगाव गावची सजा आहे. तर 3-4 गावे मिळून 2-3 गावे मिळून एक सजा असते आणि एक एक सजेसाठी एक कोतवाल नेमला जातो म्हणजे महसूल सेवक नेमला जातो आणि ती जागा कोणत्या कॅटेगरीची आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. महिलेसाठी जागा नसेल तर नाही नाही येऊन लिहिते. आता इथं या जागा ओपनसाठी आहे म्हणजे सर्व पुरुषांसाठी जागा आहेत. महिलेसाठी असते इथं दिलं असतं ओपन महिला. परंतु इथं ओपनसाठी महिलांसाठी जागा नाही ती आहे. अशा प्रकारे ही जाहिरात मी तुम्हाला इथे फक्त जुनी जाहिरात दाखवली समजावून सांगण्यासाठी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वयोमर्यादा किती पाहिजे महसूल सेवकसाठी? वयोमर्यादा 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो. 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत महिला पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आपण ज्या सजेच्या अंतर्गत येतो, त्याच सजेमध्ये आपण फॉर्म भरू शकतो. इतरसाठी फॉर्म भरू शकत नाहीत. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असते नीट लक्षात घ्या. बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, आपण ज्या गावात आपण ज्या सजेच्या अंतर्गत येतो का तेथील रहिवासी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता किमान शैक्षणिक पात्रता तुम्ही 7वी पास असणे गरजेचे आहे. तिथून पुढे तुमचं कितीही शिक्षण झालेलं असो त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुमची निवड 7वी पास वरती सॉरी 4थी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकता. पेपर होईल. त्याच्यानंतर तुमची निवड केली जाईल. शारीरिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे सक्षम असावा. ठीक आहे असं म्हटलेलं आहे. 4थी पासवाले याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते हायलाइट केलेले आहे. महसूल सेवक या पदासाठी किती गुणांची? 100 गुणांची लेखी परीक्षा होईल. परंतु कोणते विषय असणार आहे नीट समजून घ्या. त्याच्यानंतर नोट्स बद्दल प्रॉपर माहिती देतो मी तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला हे 100 गुण असणार आहे. 100 प्रश्न नाही 100 गुण म्हटलेलं आहे. प्रश्नांची संख्या किती असणार आहे? 50. 50 ही प्रश्नांची संख्या असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? एका प्रश्नाला 2 गुण. तुम्हाला प्रश्न विचारले जातील 50 आणि गुण दिले जातील 100 म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण दिले जातील आणि ही संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी तिथं काय मराठी व्याकरण विचारलं जाणार नाही. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता विचारलं जाणार नाही. तुम्हाला फक्त सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विचारल्या जातील. त्याच्यानंतर कोतवाल म्हणजे महसूल सेवकचे जे अधिनियम आहेत त्याच्यावरती वेगवेगळे खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे उपलब्ध. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आता त्याची माहिती मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये येथे सांगतो. नंतर पुढे जातो. ठीक आहे. आता बघू शकता नोट्समध्ये काय-काय भेटणार आहे ना, तुम्ही आपल्याकडे सोडून कुठेच हे उपलब्ध नाहीत. या नोट्स आणि सर्व प्रश्नपत्रिका इथून मागच्या सर्व उपलब्ध आहेत. फक्त नीट एकाच मिनिटामध्ये नीट माहिती इथे समजून घ्या. ज्या कोतवाल आणि पोलीस पाटीलच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत. जवळ-जवळ किती 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे तब्बल 25 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे? या 25 सर्व प्रश्नपत्रिका भेटणार आहे उत्तरासहित. ठीक आहे. त्याच्यानंतर कोतवाल आणि पोलीस पाटीलचे जे अधिकार आणि कर्तव्य आहेत त्याच्यावरती 100% तुम्हाला 10-12 प्रश्न विचारले जातात. ते संपूर्ण याच्यामध्ये नोट्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर जिल्हाविशेष समजा तुम्ही फॉर्म भरताय छत्रपती संभाजीनगरला, तर त्या जिल्ह्याविषयी प्रश्न विचारले जातात तुम्हाला 10-12. म्हणजे 10-12 प्रश्न याच्यावरतीच असतात. नंतर चालू घडामोडीचे प्रश्न असतात. इतिहास भूगोलचे 7-8 प्रश्न असतात. बाकी मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्ह्याची विशेष माहिती प्रत्येक जिल्ह्याची ज्या तुम्ही भरणार आहेत त्याची माहिती भेटेल. त्याच्यानंतर कोतवाल आणि पोलीस पाटीलचे जे काम आहेत, अधिनियम आहेत, कर्तव्य आहेत त्याचे सर्व नोट्स भेटतील. सोबतच तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व भेटणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये, ज्याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आणि या नोट्स फक्त आपल्याकडे उपलब्ध आहे. इतर तुम्हाला ठिकाणी बघायला भेटणार नाहीत. या नोट्सची किंमत आता मार्केटमध्ये खूप सारी होऊन गेलेली आहे. परंतु आपण फक्त 199 मध्ये देत असतो. फक्त 199 मध्ये देत असतो. तुम्हाला काय करायचं आहे? खाली हे नंबर दिसत आहे. बघू शकता. खाली नंबर दिसत आहे हे 2. याच्यावरती Google Pay, PhonePe कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही आणि कोतवाल पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. तुम्हाला याच्या बाहेरचा अभ्यासक्रम विचारला जाणार नाही. याच्यातूनच सर्व प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता ज्यांना समजायचं त्यांनी चांगल्या प्रकारे समजलं असेल.
आता बघू शकता. ठीक आहे. किमान उत्तीर्ण होण्यासाठी 100, आता तुम्हाला वरती सांगितलं 50 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना 100 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण दिले जातील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 100 पैकी 40 गुण असणे गरजेचं आहे. म्हणजे जवळ-जवळ 50 पैकी 20 प्रश्न तुमच्या बरोबर यायला पाहिजेत. ठीक आहे. आता याच्याबद्दल माहिती दिली. बघू शकता काय म्हटलेलं आहे. प्रवेश पत्र या ठिकाणी ऑनलाईन माहिती याची नोंद ऑनलाईन भेटेल, याची नोंद घ्यायची आहे. त्याची माहिती आपण जाहीर आल्याच्या नंतर, प्रवेश पत्र आल्याच्या नंतर ती तुम्हाला दिली जाईलच. ठीक आहे. आता बघू शकता, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवण्याचे ₹100 चा स्टॅम्प बनवून द्यावा लागेल. ठीक आहे. नॉर्मल आहे ते, काही विषय नाही. ज्यांना आता आपण उमेदवार ज्या सजेतील गावातील आहेत, स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. समजा आपण इथं आपली सजा वेगळी आहे, गाव त्या सजेमध्ये येत नाही, आपण दुसऱ्याच लांबच्या गावचा आहे, आपण तिथे फॉर्म भरतो, अशा प्रकारचं इथे चालणार नाही. ठीक आहे. आता या काही सूचना वगैरे आहेत, त्या नॉर्मल आहेत. त्या तुम्ही जाहिरातमध्ये वाचू शकता. आता इथं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा खेळाडू वगैरे, ते माजी सैनिक वगैरे, हे आरक्षण इथे राहत नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता जर तुमची जर महसूल सेवक म्हणजे कोतवाल म्हणून जर निवड झाली ना, तुम्हाला 6 महिन्याच्या आत तुमच्या या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे काय आहे, जात पडताळणी द्यावी लागते. ती गव्हर्नमेंट मार्फत लगेच होऊन जाते. ठीक आहे. 1-2 महिन्यामध्ये होऊनच जाते. त्याचं काही विचारात घेऊ नका. तर महिला आरक्षणाचा खुल्या प्रवर्गातून जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर ऑनलाईन अर्ज करताना तशी तुम्हाला त्याच्यामध्ये मागणी करायची आहे. ते फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये मध्ये मी माहिती देईलच. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, की याच्यामध्ये तुमच्या या ठिकाणी काय आहे, की परीक्षा फी किती असते? तर कोतवाल पदासाठी ओपन प्रवर्गासाठी ₹600 ची फी असते आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹500 ची फी असते. तुम्हाला सर्वात बेस्ट आपले नोट्स देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. पुन्हा त्याची एकदा माहिती देऊन घेतो. नोट्समध्ये इथून मागे झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. कोतवालसाठी विशेष या ठिकाणी पोलीस पाटील आणि कोतवालचे जे विशेष अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात, 10-12. त्याच्यामुळे याचा तुम्हाला 100% फायदा होईल. जिल्ह्याची विशेष माहिती, समजा तुम्ही फॉर्म भरत आहात अहिल्यानगरला, तर अहिल्यानगर जिल्ह्याची विशेष माहिती, त्याचा पीडीएफ तुम्हाला भेटेल. मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व भेटणार आहे. इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील तुम्हाला सर्वात बेस्ट असणार आहे आणि मर्यादित कालावधीसाठी फक्त आपण 199 मध्ये देणार आहोत. नंतर जाहिरात आल्याच्या नंतर याची किंमत आपण वाढवून देणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी लगेच खाली 2 नंबर दिलेले आहे. याच्यावरती कोणत्याही नंबरवरती फोनपे, गुगल पे पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि कोतवाल म्हणजे या ठिकाणी महसूल सेवक पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. संपूर्ण माझ्या अंदाजे जी माहिती तुम्हाला या ठिकाणी गरजेची होती, संपूर्ण माहिती दिलेली आहे. लवकर जाहिराती प्रसिद्ध होतील, त्यावेळेस नोट्सची किंमत वाढवली जाईल. त्यासाठी अजूनही खरेदी केली नसेल तर खरेदी लगेच करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.